रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव Krishna
संगती झाली आमची निशिंदी झाली आमची निशिंदी झाली आमची निशिंदी नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे हरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे येथे नवनीताचे येथे नवनीताचे आई देखिले ते थोडा आवाज देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजोत वडिता आम्ही नवजोत वडिता तुका म्हणे आता आम्ही नवजोत वडिता
तुझे संगती तुझे संगती तुझे संगती तुझे संगती तुझे संगती तुझे संगती तुझे संग
संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा अवेर लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुमया देवा सेवे लागी सेवक भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता मॉनिटर सगळ्यात जास्त ठेवा. आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून भगवंताच्या सानिध्याने आपल्या जीवनाला कसं वैभव प्राप्त झालं हा अनुभव जेव्हा अनुवादाच्या रूपाने बाहेर पडला ही तेव्हाची रचना आहे. विठ्ठला सद्गुरू वामन बाबा महाराज, सद्गुरू सावळाराम बाबा महाराज, सद्गुरू अप्पा माऊली, विश्वसंत स्वामी गगनगिरीजी महाराज या सकल संतांच्या चरणकमली अत्यंत भावनेने वंदन करतो. नामावली जी आपल्या पुढ्यात ठेवली या सगळ्या माळ्यांनी हा फुलवलेला मळा आहे. कारण ही पुण्यभूमी हा सद्गुरू वामनबाबांचा परिसर आहे. सावळाराम महाराजांची या कामामध्ये दिव्य प्रेरणा आहे. अप्पा माऊलींनी लोकांच्या हृदयातली भक्ती विकसित केली आणि हा पांडुरंग रुक्मिणीसह गगनगिरीजी महाराजांच्या शुभहस्ते इथून स्थापन झाला आहे. विठ्ठला पुढच्या प्रवासाला मागच्या स्मरणाने बळकटी येते म्हणून या सगळ्या पूर्वसुरींना वंदन करतो. कार्तिकी एकादशीचा महापर्व काळ भगवंताच्या आगमनाचा सोहळा त्या निमित्ताने पंढरपुरात होणारा हा कार्यक्रम आहे. विठ्ठला कोणाला काही डाऊट? पंढरपूर म्हणजे काय असतो? पंढरपूर म्हणजे काय? पंढरपूरची एक व्याख्या असेल ना का त्याची काय अशी चतुस्सीमा असते? पंढरपूर म्हणजे सोपं सांगू, जिथे बरेच संत एकत्र येऊन हरिनामाचा गजर करतात आणि त्यात पांडुरंग सहभागी होतो, हे जिथं घडतं त्याला पंढरपूर म्हणतात. संत भार पंढरीला
ह्याला पंढरपूर म्हणतात. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. असं म्हणतात. पंढरपुरातला देव हा फडकऱ्यांनी जागवलाय. फडकऱ्यांनी जागवला भजनाने. मग हे पण फडकरीच आहेत ना, हे फडके आहेत म्हणजे फडकरीच आहेत विठाला. हे कहा के है, हे फडके है. आणि देवाचा असा आहे, जो भजन करील, जो प्रेमाने बोलविल, हा त्याच्या मागच लागून जातो. तुम्ही वृंदावनात कधी गेला असाल, बाके बिहारीजीच्या मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे दर्शनाला गेल्यानंतर ते वेळोवेळामध्ये पडदे आडवे आणतात. ती काही यूट्यूबला येणारी जाहिरात नाही, स्किप व्हिडिओ. मध्ये मध्ये पडदे येतात. का बरं पडदे येतात? त्याची दोन कारणं आहेत. एक आध्यात्मिक कारण आणि एक व्यावहारिक कारण. आध्यात्मिक कारण मध्ये पडदा यासाठी आणतात की मिलनाचा खरा कस विरहाने लागतो. त्याला पुन्हा बघण्याचा आनंद येण्यासाठी तो थोडा वेळ का होईना नजरे आड व्हावा लागतो. ज्या गोष्टीचा विरह होतो तिचं चिंतन अधिक असतं. कीर्तनकार महाराजांची आठवण ही ते वेळेवर आल्यावर जास्त काढतात का लेट झाल्यावर? विठाला तुमचं माझं प्रेम त्याच्याचमुळे वाढलंय का? तुम्ही इथं बसून माझी आठवण काढत होतात ना, कुठल्या ट्रॅफिकमध्ये अडकले. आणि तुम्ही असाच विचार केला असेल, तुम्ही असा विचार नसेल की लेट निघले असतील. आणि मी तिथे बसून हा विचार करत होतो, बिचारे केव्हाची येऊन बसले असतील. विठाला पण तो आनंद पुन्हा वाढावा यासाठी ते मध्ये पडदे आणतात. मग पडदे आणले का आपण काय म्हणतो, छे गेला आता 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 परत कधी बघायला मिळेल. मग पटकन तो पडदा बाजूला काढतात आणि मग पुन्हा त्या परमात्म्याला बघण्याचा आपण आनंद घेतो. हे आध्यात्मिक कारण आहे. व्यावहारिक कारण वेगळं आहे. ते वृंदावनवासी म्हणतात, हा जो बासरीवाला उभा आहे ना, हा पक्का भक्ताचा लाचुग आहे. म्हणजे याला जरा कोणी भक्त दिसला का चालला त्याच्या मागे. आणि वृंदावनात ताक्या जगभरातले भक्त येतात. न जाणो आपल्यापेक्षा देवावर जास्त प्रेम करणारा भक्त जर वृंदावनात आला, याची आणि त्याची जर नजरानजर झाली आणि हा जर वृंदावन टाकून आपल्याला सोडून निघून गेला तर रिस्क नको. त्याच्यामुळं जरा बघा, लगेच डिस्टर्बन्स. विठाला म्हणजे वृंदावनवासियांना विठोबाची एक खोड माहिती आहे. कोणती? भक्त दिसला का त्याच्या मागं हा जातो. तसा फडके परिवाराच्या भावनेपोटी, भक्तीपोटी हा पंढरपूर सोडून इथपर्यंत आलेला आहे. आणि पंढरपुराहून देव तिथं आला हे कसं कळतं? खरा उत्सव हा बॅनरवर नसतो. खरा उत्सव तिथं आलेल्या माणसाच्या चेहऱ्यांवर असतो. तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता हा खरा उत्सव आहे. खरा उत्सव. आणि उत्सव असाच पाहिजे. काही वेळेला कळतच नाही मीटिंग सप्त्याची का काश्मीर प्रश्नी आहे. विठाला कळतच नाही. दिंडीच्या मीटिंगमध्ये भांडण झालंच पाहिजे असं काय आहे का? मला म्हणायचं तात्पर्याने काय आहे की भक्ती प्रेमाचा हा सोहळा आहे. आणि खरं सांगू, हा सगळा फडके परिवार इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला आपल्या जवळचा आहे. मला असं वाटतं, हे जरी माझ्या नावापुढं गुरुवर्य लिहित असले तरी मी जगाचा शिष्य आहे बरं का. जो भेटेल त्या माणसात जे काही चांगलं दिसेल ते आपल्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करणारा मी एक विद्यार्थी आहे. विठाला काय शिकून गेलं पाहिजे इथून? इथून एवढंच शिकून गेलं पाहिजे, देवाचा उत्सव किती दणक्यात केला पाहिजे. काही कमीच ठेवायचं नाही, काहीच कमी ठेवायचं नाही. मी म्हणतो नाही काही झालं तरी चालेल, पण देवाची पूजा कशी केली पाहिजे एवढं जरी आम्हाला डोंगराच्या पाड्यातून कळलं तरी उत्सव सार्थकी लागला.
देव लक्की आहे असं कोणी म्हणू नका. मग त्याला एसी आहे म्हणजे विठ्ठला. ही भावना असते. आणि तुकाराम महाराजांनी असंच करायला आपल्याला सांगितलंय. कोंड कोंडून धरीन जीवे. मग हे काही नुसतं चाली लावूनच म्हणायचं का विठ्ठला? चाली रीती झाल्या पाहिजेत. अशा चाली रीती आहेत आपल्या. जे आपण प्रमाण म्हणतो ते जगणार कधी? प्रमाण हा जगण्याचा विषय, असं जगण्याचं म्हणणं आहे विठ्ठला. हो, हे असं घडलं पाहिजे. आणि एक नाही महाराज, इथला सगळाच्या सगळा अलंकार अद्भुत आहे. तिथं देवाचेच अलंकार नाही, इथले मृदंगाचे अलंकार पण बघा. माझ्या देवाचा उत्सव आहे. मग काय असलं पाहिजे? या जगात मला माहीत असलेलं जेवढं चांगलं आहे ते सगळं देवाकडे आलं पाहिजे. ही मागची फळी पहा. वारकरी संप्रदायातल्या संगीताला आपल्या सहभागाने अधिक समृद्ध करणारी सगळी माणसं निवडून निवडून आणलीत. माझे गडी कोण कोण. हे सगळं वैभव माझ्या उत्सवात आलं पाहिजे. कारण आपल्याला आध्यात्मिक माणसांना पारमार्थिक विषय असे ढकलायची सवय लागली. म्हणजे सगळं ढकलायच्या मागे. ज्या परंपरेने मला परमार्थाचं बाळकडू पाजलं ते सद्गुरू माऊली भाऊराया पूजेला लागणारी सुपारी आणायला प्रतापबुवा स्वतः दुकानावर जायचे. आणि पूजा भांडार नाही, पूजा भांडारमधल्या सुपाऱ्या पुनरपी जननम पुनरपी मरणम. भटजी बॉन्डिंग असतं ते विठ्ठला. त्या सुपाऱ्या पण म्हणत असतील किती वेळा जन्मा यावे. ते खायची सुपारी असते ना जर्दावाले, त्यांच्याकडे जायचे आणि ती अशी उचलून मोजून मापून आणायची. एका भाविकाने त्यांना सल्ला द्यायला लोक कोणालाच मागं येत नाहीत. फक्त आपल्या लक्षात आलं पाहिजे हा सल्ला आहे का हल्ला आहे. तो भाऊरायानं म्हणाला, भाऊ ही सुपारी पूजेच्या दुकानातून आणायची ना, इकडं कुठं आले? भाऊराय त्याला म्हणायचे, अरे माझ्या विठोबाला द्यायची, कशी असली पाहिजे. उत्सवात हा भाव असला पाहिजे. सगळ्यात मोठा ऐश्वर्य माझ्या भगवंता करता हा संस्कार उजळवण्याचं काम म्हणजे उत्सव आहे. आपण देव उजळवतो का नाही? कुठं? जेजुरी जेजुरी सिरियलवाले देवाला नारळ फोडून सिरियल काढतात. काही सिरियलसाठी देव पण नारळ फोडत असतील. विठ्ठल कारण ज्या देवाची सिरियल आली का तिथले भक्त वाढले. विठ्ठला आम्ही विदर्भात कीर्तनाला गेलो होतो. अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुका आहे. तिथे एक मारुती आहे. त्या मारुतीच्या देवळात हेमामालिनीच्या पिक्चरचं शूटिंग झालं होतं. तेव्हापासून तो मारुती फेमस झाला आणि त्याचं नाव आहे हेमामालिनीचा मारुती. म्हटलं ब्रह्मचारी देवांच्या बाबतीत लोक असं कसं करू शकतात. विठ्ठला सगळ्यात चांगलं आहे ते माझ्या भगवंतासाठी. म्हणून तर आज हे ऐश्वर्य आपण पाहतो. लोक म्हणतात हे लग्नाचा मांडववालाही सप्त्याला बोलवले. विठ्ठला आपल्यात का मानसिकता असली पाहिजे. मला असं वाटतं या परिसराला फडके बंधू आणि आमचे मनोहर भाऊ कडू उत्सवात किती ऐश्वर्य ओतलं पाहिजे याचे उत्तम नमुने आहे. उत्तम नमुने बेस्ट असलं पाहिजे. आपल्याला ही सवय लागली. बरं चांगलं करायला गेलं तर लोक म्हणतात कसं काय परवडतं आहे ना. अरे असं कसं काय चालेल. मी तुम्हाला सोपं विचारतो, गाडी भजन करणाराची भारी पाहिजे का भांडण करणाराची? बोला फक्त. हां भजन करणाराची. इथं गाड्या भारी भांडण करणारे घेऊन भांडणाला भारीवाले गाड्यात येतात सगळे भाई आणि भजन करणारे टमटम. विठ्ठला मला वाटतं हे दारिद्र्य कसं संपवावं हे बघायला डोंगराच्या पाड्याला आलंच पाहिजे ना. काय भजन पंचपदी इतकी गोड. मी यूट्यूब लाईव्ह पाहत होतो. असं वाटलं आपण अजून अर्धा तास नाही गेलो तरी चालेल एवढं सगळं चांगलं चाललंय. म्हणजे हे दोन गड उभे केले, इकडं मलंगड आणि इकडं प्रतापगड. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
मृदंगाच्या प्रांतात जगभरात ज्यांनी आपले चाहते निर्माण केले असे इंटरनॅशनल पाटील आहेत. दुसरी गोष्ट आहे, परंपरेचा प्रसाद आपण सेवन करावा हे कोणाला पण जमतं, पण आपल्याला मिळालेला प्रसाद पुढं पोचवावा हे एखाद्याला जमतं. तुमच्या विद्यादानाच्या ग्रंथात हे सोनेरी पान आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि अशा ऐश्वर्यशाली उत्सवातलं काल्याचं कीर्तन लेट सुरू झालं म्हणून लवकर आटपायचं वेडेपणा ठरेल. विठ्ठला. मला पण कथा 6 वाजता आहे तोपर्यंत अजिबात काहीच काम नाही आहे. अजिबात काळजी करू नका माझी तुम्ही. हे काल्याचं कीर्तन आहे. का करायचं असतो काला? संतांनी फार विचारपूर्वक सगळ्या योजना केलेल्या आहेत. पहिल्या दिवशी नामपर अभंग घेतला जातो. का? त्याचं कारण आहे, नाम सोपं आहे. नाम मंगलाचरणात केलं जातं. आपलं कार्य निर्विघ्नपणानं पार पडावं यासाठी नामाने आरंभ करावा. आणि सगळ्यांना जे जमतं ते करण्यासाठी नाम. सगळ्यांना नाम जमतं म्हणून घेऊ नका. सगळं काम नामाने होतं म्हणून नाम घ्या. तुम्ही नाम जर घेत असाल तर तुमच्या आयुष्यातली बरीच कामं कमी होतील. तुम्हाला सांगतो, तुमची इलेक्ट्रिक लाईन खराब झाली ती दुरुस्त करायची. तुम्हाला नळाची पाईपलाईन खराब झाली ती दुरुस्त करायची. तुमचा रस्ता नीट होत नाही ती दुरुस्ती करायची. तुमच्या परिसरात खूप घाण पडली आहे ती उचलायची. हे काम सेपरेट करण्यापेक्षा पंतप्रधानाला कार्यक्रमाला बोलवा. विठ्ठला. काय काय होईल? नुसतं पंतप्रधान यायचं असं कळू द्या, पहिला रस्ता बनवतील आणि चांगला बनवतील, नाही तर बनवतील. जंगली महाराज रोडवरचा रस्ता, जंगली महाराज रोड इतक्या वर्षापूर्वी बनवला, तो इतका चांगला बनला की अजून त्याच्या मेंटेनन्सचं टेंडर निघू शकलं नाही. त्याच्यामुळं त्या कॉन्ट्रॅक्टरला दुसरं काही भेटलं नाही. विठ्ठला. कसं काय मेरा भारत महान व्हायचा हा प्रश्नच आहे. मला म्हणायचं काय की सगळ्यात उत्तम एक नाम घ्यावं आणि त्यांनी सगळी कामं व्हावीत. दुसऱ्या दिवसाला संतपर, करुणापर, पंढरीपर, उपदेशपर, उपांत्य दिवसाला मागणीपर आणि काल्याच्या दिवशी कृष्णाचं चरित्र सांगणारं असावं. का बरं? त्याचं कारण असं आहे, सगळ्यांना नाम जमतं तरी पण काही नामात जर जम बसवू शकले नाहीत तर त्यांना शेवटचा उपाय असा काहीतरी असतो की ज्यातून ते सुटू शकणार नाही. त्याचं नाव काल्याच्या कीर्तनातला कृष्ण आहे. कोणीही माणूस असो, त्याच्यामध्ये जर परमार्थाची गोडी निर्माण होत नसेल तर त्या शेवटच्या माणसासाठी केलेला उपाय म्हणजे कृष्णचरित्र आहे. ते चरित्र ऐकावं आणि सहजगत्या भजन मार्गी बनून जावं. तुम्हाला गंमत सांगतो, हिंदू धर्मीय जर सोडले तर बाकीचे सगळे धर्मीय आपल्या धर्माबाबतीत फार कट्टर असतात. फार कट्टर. आपल्याला सांगावं लागतं गंध लावून या. विठ्ठला. बरं, ते गंध का लावत नाही? त्यांना गंधच नाही का? गंध का लावायचा? कोणतरी सांगितलं पाहिजे की आपण ऊर्ध्वपुंड्र का लावला पाहिजे. ही गवळणींच्या अंगाची माती आहे. ज्यांनी कृष्णावर प्रेम केलंय ते प्रेम थोडं आपल्या कपाळातही येऊ दे. कपाळात म्हणजे कपाळावर नाही. लोक म्हणतात त्याच्या कपाळावरच नाही लिहिलेलं. आपल्या भाग्यात भजन येऊ दे म्हणून गवळणीच्या अंगाची माती लावली जाते. त्याला ते प्रिय आहे म्हणून ते केलं जातं ना. हे कळलं की मग आपण तसे तसे प्रवृत्त होतो. धार्मिक प्रांतातला आळस यात आपला कोणीच हात धरणार नाही. आणि मग धर्म परंपरा म्हणून जेव्हा जगण्याचा विषय येतो तेव्हा माणसं स्वतःचे विचार त्यात लोड करतात. म्हणजे याला जर भलतं सलतं खायचं असलं ना का हा सांगतो देवाला लागतं. आता हे देवाला लागतं का याला जेवायला लागतं हा प्रश्न आहे. विठ्ठला. प्यायची असते याला आणि बोट उज्जैनकडे दाखवतो. काय कमाली, काय लबाडी आहे. अरे गणपती बाप्पा विसर्जनाला निघालाय ना, मग गणरायाच्या भजनाने जायला पाहिजे. त्याला काटा आला का?
म्हणून आपल्याला सतत सांगावं लागतं पुढच्या वर्षी, कारण आपण त्याला निरोपच असा दिलेला असतो का तो परत आपल्याकडे येईल याबद्दल शंका आहे आता. आणि पार्वती नक्कीच सांगेल का अशांच्या संगतीत जाऊ नको बाळा, तुझं भविष्य धोक्यात आहे. का अरे तू तिकडं गणपती आणि हे इकडं तीनपती. विठ्ठला अरे असे टाळ आणि मृदंग असल्यावर डीजेचं कामच काय उरतं. भजन रंगामध्ये रंगून आम्हाला करता येतं. म्हणजे धर्मप्रेमाबद्दलची दक्षता अन्य धर्मियांकडून आपल्याला शिकायला पाहिजे. किती व्यस्तता असू दे, ते म्हणतात शुक्रवारी सुट्टी घेणार म्हणजे घेणार. त्यांना अजिबात काही बोलू नका, ते त्यांच्या बाबतीत कट्टर आहे. रविवारची प्रे ख्रिश्चन चुकवणार नाहीत, कितीही व्यस्तता असो. भेटलेल्या प्रत्येक माणसाला आपल्या धर्माचा महिमा समजावून सांगणार. जगात देव नाही असं म्हणणारे हजारो भेटतील, पण जगात अल्ला नाही असं म्हणणारे एक मुस्लिम दाखवा महाराज. ह्या निष्ठा शिकण्यासारख्या. म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या धर्माबाबतीत निष्ठावंत आहे. गंमत खरी पुढे, जर ख्रिश्चन त्यांच्या धर्माच्या बाबतीत निष्ठावंत आहेत, ते त्यांचा धर्म आचरायचा सोडत नाही, मग ते ख्रिश्चन आपला धर्म आचरताना दिसू लागलेत. कुठं? खारघरला. कोणत्या देवळात? इस्कॉन टेम्पल. हरे कृष्णा बिचारांना बोलता येत नाही. तो मंत्र हरे कृष्ण म्हटलं पाहिजे, हरे कृष्णा नाही. कृष्ण हे देवाचं नाव आहे, कृष्णा हे द्रौपदीचं नाव आहे. का द्रौपदीचं भजन करता? विठ्ठला मग ते ख्रिश्चन लोक इकडं कसे काय वळले? ही आपल्या बासरीवाल्याची जादू आहे. आता मी तुम्हाला सांगतो, वेगळ्या धर्मातली लोक जर याला पाहिल्यावर भजनाला लागत असतील तर काल्याचं कीर्तन ऐकल्यावर याच्या धर्मातली लोक कृष्णावर प्रेम न करतील तर नवल. म्हणून सुटलेल्या शेवटच्या माणसाला भजनात आणण्यासाठी काल्याचं कीर्तन आहे. दुसरं, ज्या प्रसादाने आपल्याला वर्षभर पुरेल एवढी प्रसन्नता मिळणार आहे, तो प्रसाद म्हणजे हा काल आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि प्रसाद म्हणजे काय? प्रसाद असतो प्रसन्नता. आपल्या जीवनात प्रसन्नता येणं हा प्रसाद आपल्याला काल्याच्या कीर्तनातून मिळतो. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. महाराज या अभंगातून आपण जो अनुभव घेतलाय त्याचा अनुवाद करतायत. काही वेळेला अनुभव असतो, अनुवाद नसतो. काही वेळेला अनुवाद असतो, अनुभव नसतो. काही वेळेला अनुभवही नसतो, अनुवादही नसतो. काही वेळेला अनुभवही असतो, अनुवादही असतो. विठ्ठला काही वेळेला अनुभव असतो, अनुवाद नसतो. म्हणजे मुक्या माणसाने गुलाबजाम खाल्ला, कसा लागला असावा? तुम्ही बोलणारी आहात, बोला. दृष्टांत मुक्याचा असू द्या. मुक्या माणसाने गुलाबजाम खाल्ला, कसा लागला? तुम्हाला कसं काय कळलं तो गोड लागला? तो बोलला? तो जापला का? विठ्ठल थोडा थोडा जापत जा. तुम्ही जापत नाही ना, म्हणून विमानतळाचा प्रश्न लटकतो. विठ्ठला विठ्ठला. कोणाच्या कुऱ्हाडीनी खोलपा निघाला हा भाव बाजूला ठेवा, पण ते काम पहिलं झालं पाहिजे हे बघा. मुक्या माणसाने गुलाबजाम खाल्ला, गोड लागला, अनुभव आहे, अनुवाद आहे. भक्ती थोडी अशी असते असं नारद मुनी म्हणतात, मूक आस्वादनवत. मिळालेला आनंद, वामनबाबांनी भगवंताच्या भजनाने आनंद घेतला, ब्रह्मानंदात रंगून गेले. अनुभव असतो, अनुवाद नसतो. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात असतात ज्याचा अनुभव असतो, अनुवाद नसतो. दवाखान्यात काही माणसं जातात, काही लईच आरोग्यवान राहतात आणि ती छाती ठोकून सांगतात, महाराज 20 वर्षे मी दवाखान्यात गेलो नाही. अरे हो, पण तुझ्या बाई किती गेली? विठ्ठल. हा हेल्दी राहतो, पण अख्ख्या घराच्या डोक्याला ताप. आणि माणसं शारीरिक कारणाने नाही,
मानसिक कारणाने दवाखान्यात लवकर जातात. मानसिक आरोग्य फार महत्त्वाचं. शारीरिक पातळीचा विषय खूप लांबचा आहे हो. सॅटिस्फॅक्शन इट्स नॉट फिजिकल बट सायकॉलॉजिकल. फरक पडतो, सांगतो तुम्हाला. साधी चटणी भाकरी आहे, पण वाढणारानी जर असं तुम्हाला म्हटलं, अहो गरीबा घरचं आहे, झोपडीतलं आहे, गोड करून घ्या, छान वाटतं की नाही खायला. एकाने 50 पदार्थ वाढले सांगितलं, घ्या महाराज खा, तुम्हाला तरी कोण खायला घालणार आहे. बरोबर आहे ना. चटणी भाकरी खाता का 50 पदार्थ. हा विठाला विठाला. दवाखान्यात जातो आपण, मग डॉक्टर विचारतात आपल्याला, तुला काय होतं. पूर्वी तर विचारायचीच नाही, नुसती नाडी तपासली की म्हणायचे हे हे होतंय. आता सगळ्या रिपोर्ट झाल्यानंतर पण काय होतंय, मग हे कशाला. असू द्या, सगळे जगले पाहिजेत. मला काय म्हणायचं आहे की त्यावेळेला डॉक्टर विचारतात तुम्हाला काय होतं. तो पेशंट काय म्हणतो माहिती, डॉक्टर कसं तरीच होतंय. हा कुठला आजार आहे, झालाय का कोणाला. कसं तरीच होतंय. कसं तरीच होतंय म्हणजे जसं होतं तसं सांगता येत नाही. अनुभव आहे, अनुवाद नाही. काही वेळेला अनुवाद आहे, अनुभव नाही. संत म्हणतात ज्याने देवाचा अनुभव घेतला तो बोलत नाही, म्हणजे जो बोलतो विठ्ठला विठ्ठला तो मौनावतो, तो निवांत होतो, म्हणजे अनुभव येतो आणि अनुवाद संपतो. तो बोलतच नाही, तो बाहेरच येत नाही. कितीतरी साधू हिमालयाच्या गुहेत जाऊन बसलेत, बसतीलच या ट्रॅफिकला कंटाळून. विठ्ठला अनुभव आहे, अनुवाद नाही. अनुवाद आहे, अनुभव नाही. तिसरा अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. सामान्य माणसाला परमार्थ अनुभवता येत नाही आणि बोलता नाही, तो परमार्थातलं बोलतही नाही. चौथा वर्ग असा आहे ज्याच्याकडे अनुभवही आहे आणि तो त्याचं अनुवादनही करतो, ते संत आहे. आपल्या पुण्याईने, तपस्येने, भजनाने भक्तीचा पूर्ण अनुभव घेतला आणि अनुभव घेतलेले मग बोलतात सुद्धा की आम्ही असा अनुभव घेतलेला आहे. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी. काय अनुभव घेतला महाराजांनी. कृष्णाला सांगितलं देवा गोपाळांनी, कृष्णा बरं झालं तू मित्र सापडला आम्हाला, पण भगवान म्हणाले तुम्ही माझ्या फ्रेंड लिस्टमधले वाटत नाही का. सगळे असे शिडशिडीत बांधायचे. ते म्हणतात देवा जेवलोय हे खोटं सांगता येतं, ढेकर खोटा आणता येत नाही. अरे खायलाच काही मिळत नाही. याचा अर्थ ज्या प्रपंचात आम्ही आहोत तिथं सुखाचा तपासच नाही. सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हाव भरी होऊ नका. दुःख बांधव संसार. इथून कुठून आम्हाला सुखाचा अनुभव येणार. भगवंताने आपल्या सोबतीच्या माणसांना खाऊ घालायचं ठरवलं. आदर्श नेत्याची ही पद्धत आहे. सांगू आपल्याला, दोघांमध्ये हे नातं असलं पाहिजे. नेत्याने समाजावर प्रेम केलं पाहिजे आणि समाजाने नेत्याला आदर दिला पाहिजे. ह्या जोड्या जर नीट झाल्या नाहीत तर समाजाचं वाटोळं होतं, हे लक्षात घ्या. पहिला मुद्दा,
नेत्याने समाजाला प्रेम दिलं पाहिजे. हा लोक दिसली का काळिकाच वर घेतो विठ्ठला. अरे किती फेऱ्या मारायला लावायच्या त्यांना, किती अंत पाहायचा. पद प्रतिष्ठा कायम राहत नसतात. जेव्हा आपल्याकडे आहेत तेव्हा चांगलं करून सोडून द्यायचं असतं. कायम कोणाचाच प्रभाव राहत नाही. काळ सगळ्यांच्या फिरक्या घेत असतो. त्यामुळं जेव्हा आपल्या ताब्यात आहे ना तेव्हा सगळं चांगलं करून घ्या. त्यामुळं जोपर्यंत बोलता येतं ना सगळं चांगलं बोला. नुसते लग्न मोडायचे फोन नाही करायचे विठ्ठला. बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. चांगलं आहे ना, बोललं पाहिजे. हात फिरतायत तोपर्यंत असा मृदंग वाजवला पाहिजे का देव डोलला पाहिजे हे आपल्याला कळलं. गायलं तर असं गायलं पाहिजे की निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले. तेव्हापासून लोक बसायला हे प्रमाण वापरू लागले विठ्ठला. हे बघा, ज्याला खरंच गरज आहे त्यांनी बसावं, ज्याला काहीच गरज ते पण बसतं, मग बसतं विठ्ठला. नेत्याने प्रेम दिलं पाहिजे आणि समाजाने आदर दिला पाहिजे. आपण महान आहात हा आदर दिला पाहिजे, हा आदर दिला पाहिजे. जुन्या काळात या गोष्टी घडत होत्या म्हणून दिवा पाटलांचं राहतं घर लोकांनी वर्गणी काढून बांधून दिलं. प्रेम आणि आदर याचं ते उत्तम मिश्रण आहे, उत्तम समीकरण, उत्तम समीकरण. तसं गोपाळांच्या मनात देवाविषयी आदर आहे आणि कृष्णाचं गोपाळांवर प्रेम आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात काळजी करू नका, किती पण भूक लागू दे. आता तुमचा अन्न नागरी पुरवठा मंत्री मी आजी देतो, देतो ना पोटभर देतोय. आजी देतो भले कमी वेळ पण पोटभर भेटेल विठ्ठल. आणि देव देताना पोटभरच देतो की नाही. म्हणून तर कृष्णाच्या अख्ख्या भारतातली माणसं राहायला मुंबईत काय येतात, मुंबईत काय येतात. आजी देतो मुंबई पोट भरते, मुंबई पोटभर देते. महाराष्ट्रालाच नाही अख्ख्या भारताला देते. त्यामुळं मॅच मुंबईला खेळल्यावरच कप जिंकता येतो विठ्ठला. सगळंच गुजरातला न्यायची सवय लागलेल्या कळायला पाहिजे. मागचा वर्ल्ड कप पण आपल्यालाच भेटला असता विठ्ठला. हो हो का वानखेडे ही मुंबई क्रिकेटची पंढरी आहे आणि सचिन तिचा पांडुरंग आहे. इथं करायला पाहिजे. ग्राउंड मोठं असलं म्हणजे काय तसं होतं काय विठ्ठला. मला काय म्हणायचं आहे, प्रेम असलं पाहिजे ना. कृष्णाने सांगितलं पोटभर मिळेल, पण ते बाकीचे गोपाळ काय म्हणाले, तुझीच मारामार. एकादशीच्या घरी शिवरात पाहुणी, कुणी कुणाला जेवायला घालायचं. भगवान म्हणतात तुम्ही माझ्या वयावर जाऊ नका, तुम्हाला माझा अंदाज येणार नाही. मला एक म्हातारे बाबा म्हणाले, महाराज तुमच्यापेक्षा ना लय जास्त पावसाळे पाहिलेत. मी म्हटलं तुम्ही 4-4 महिन्याचे पाहिलेत, आपण 7-7 महिन्याचे पाहिलेत विठ्ठला. सातवाच ना. निखिल म्हणाला म्हणे डिसेंबर पर्यंत सांगितलंय.
म्हटलं मग आता थोड्यासाठी कशाला जातो, वर्ष पुरंच कर बाबा विठाला. म्हणजे आम्हाला सांगता येतील की या वर्षा पाऊस पडला. आता एवढा वर्षात पाऊस पडला, याला वर्षा तरी काय करील, पण करायला पाहिजे ते करायला पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करून सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट दिलं पाहिजे. तुमची काय मान्यता नाही आहे का या गोष्टीला? बरोबर, तुमच्याकडे डेव्हलपमेंट आली, तुम्हाला काय शेतीचा पडलंय आता विठाला. तुझा तालुका पनवेल आहे, पण समजायला पण वेळ लागेल. काय ध्यानात हे घ्या, कृष्ण म्हणाला तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं, आपण पोटभर देणार. पण तू आणणार कुठून? भगवान तर कुठून आणणार, म्हणजे चोऱ्या माऱ्या करू पण तुमचं पोट भरू. ते दोस्त लोक म्हणतात ना, तुझ्यासाठी काय पण तुम्ही काळजीच करायची नाही, आम्ही कुठून पण आणू, तुम्हाला काय करायचं, कुठून नाही तर कुठून आणू. आणि खरंच तसं केलं. कृष्णाने कुठून जमेल तिथून काय काय आणायचं, गोपाळांना खाऊ घालायचं. गोपाळ तुटून पडायचे आणि कृष्ण असा गालावर हात देऊन बघत बसायचा आणि कृष्ण समाधानी व्हायचा. श्रोते हो, नेहमी जेवणारा जेवून तृप्त होत असला तरी जेवू घालणारा जेवायच्या आधी तृप्त होत असतो. देण्यातला आनंद मोठा असतो, देण्यातला आनंद मोठा असतो. आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात त्या दिवशी सगळे पदार्थ चांगले झालेले असतात, आपल्याला भूक असते का सांगा? असते? नाही नाही. माणसं जेवू लागली की आपलं पोट भरत येतं. तसं गोपाळ जेवू लागले की कृष्णाचं पोट भरत यायचं. सगळ्यांचं मस्तपैकी भोजन प्रसाद झाला, सगळे आराम करायला गेले. तुकाराम महाराज त्याच्यातून उठून मागे आले, कृष्णाच्या पुढ्यात हात जोडले. कृष्णा, काय तुझं प्रेम आहे रे, काय तुझं प्रेम आहे? कृष्ण म्हणाला, काय झालं तुकाराम महाराज? अरे मी असा दिना दुबळ्या घरचा, दरिद्री, खायला काही नाही म्हणून कृश झालेलो, पण आज आमच्या पुढ्यात हे सगळं वाढलंय. हे दुसऱ्या कशामुळंच नाही कृष्णा, हे आमचं प्रारब्ध नाही, हे आमचं नशीब नाही, हा केवळ तुझा प्रसाद आहे. तुझ्या सहवासात आल्यामुळं हे आम्हाला निश्चिंततेचे दिवस आले. तुझी संगती, तुझी संगती, वा वा वा, तुझी जय हो. संगती, तुझी संगती, संगती,
अशी कीर्तनं 3-4 तासाची ठेवायला पाहिजेत. विठाला विठाला तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. देवा तुझा संग मिळाला आणि आम्ही निश्चिंत झालो. श्रोते, एक गोष्ट आपल्याला तुकाराम महाराजांकडून आज शिकायची. काय? नुसत्या योजना घ्यायच्या आणि थँक्यू म्हणायचं नाही. हा धंदा आपल्याला बंद करावा लागेल. देवाकडून आपण काय काय घेतलंय, आपण कधी म्हटलं का त्याला देवा धन्यवाद? हा म्हणायला पाहिजे. कारण देव कृपेचा अखंड वर्षाव आपल्यावर करतोय. आपल्या मनात हा गैरसमज आहे की आपल्या जीवनात दुःख आहे. देवाचं पूर्ण लक्ष आहे आपल्यावर. देवाचं पूर्ण लक्ष नसतं तर यंदा आपली 5वी पुण्यतिथी असती. आता यंदा चालू आहेत ना विठ्ठल. 2025 4 नोव्हेंबर कीर्तनाच्या मंडपात आम्ही बसलोय, आनंद घेतोय. म्हणजे देवाची काय याच्यापेक्षा काय कृपा असणार आहे? काय कृपा असणार आहे? ह्या कीर्तनात मला बसायला मिळणं यापेक्षा आणखी भाग्य काय? कुठं कुठं बसावं लागतं माणसाला. कोर्टात बसणाऱ्या माणसापेक्षा देवाच्या कोर्टात बसणं चांगलं का नाही सांगा? चांगलं की नाही? दवाखान्यात बसण्यापेक्षा इथं बसणं केव्हाही चांगलं आहे ना. कुठं कुठं काळ जातो आपला, कुठं कुठं काळ जातो. त्यापेक्षा हे किती छान आहे. लोकांचं आयुष्य काय काय करण्यात चाललंय तुम्हाला माहिती आहे? ते कुठं जातात माहिती आहे का? वरच्या वलीला भानगड झाली का खालची वली चालली. त्यांना कळतं कसं? मला नेटवर्कच कळत नाही यांचं. बरं बायका पोरांसकट, बरं तिथे नुसते मंत्र उच्चारले जातात, बरोबर ना? कधी मला वाटतं संथा चेक करायला जातात, नवीन कोणता श्लोक आलाय का बघू जरा, आता पुढं आपल्याला वापरता येईल. किती अवघड परिस्थिती असते. माणसं कुठेही वेळ चाललाय. JCB लावला तरी 100 माणसं अशी असतात. यांचं कामच काय तिथं? आता तर असं JCB लावल्यावर माणसं नाही आलं तर कसं तरीच वाटतं विठ्ठल. मग त्यापेक्षा आम्ही कीर्तनाच्या मंडपात आहोत. हा देवाचा किती मोठा प्रसाद आहे. आणि तुम्हाला वाटलं तुम्ही मंडपात आले हे विसरून जा. पार्लिमेंट वही जाते हैं जो इलेक्टेड होते हैं, हरी कथा में वही आते जो सिलेक्टेड होते. वी आर ऑल सिलेक्शन ऑफ गॉड. लई गॉड विठ्ठला. मग हे सगळं देवाने माझ्या बाबतीत केलं आहे ना, याची मला जाणीव असली पाहिजे. आमचे गुरुजी म्हणायचे, खरा साधक कोणता माहिती आहे? तो रस्त्याने चालताना असे एक पाऊल टाकलं तरी त्याचे डोळे पाण्याने भरून येतात. का? तो म्हणतो तो पांडुरंग माझ्या पावलाला बळ देऊन चालवतो, नाही तर मला चालता आलं नसतं. चाले हे शरीर कोणाची असत्य. तुकाराम महाराजांना जर आपण म्हटलं ना, महाराज किती छान बोलता, महाराजांचे डोळे हृदय भरून येतात. आपुलिया बळ हे कोण करून घेतोय? तो करून घेतोय ना. एक कीर्तन चाललंय, किती जणांची मेहनत आहे त्या कीर्तनाला सजवायला. मनोहर भाऊ, नानाचं काल्याला बुक करून घ्या आताच. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मला काय म्हणायचं आहे की देव सजवायला लागलाय सगळ्या बाजूने, फक्त आपल्याला कळत नाही. त्याला करणार काय आपल्याला कळत नाही आहे. किती कृपा आहे परमात्म्याची. तुकाराम महाराज हे जाणतात आणि जाणणाराचा परमार्थ आहे, अजाणत्याचा परमार्थ नाहीच आहे. जाणता आलं पाहिजे, जाणता आलं पाहिजे. अहो आपण भोजन केलं ना तर उठायच्या आत निदान एक वाक्य बोललं पाहिजे ना.
घरच्या त्या माऊलीला किती छान प्रसाद बनवला, आम्ही पोटभर जेवलो. सायकॉलॉजी असं म्हणते, ज्या घरी गृहिणीचं कौतुक होतं तिला दवाखान्यात कमी वेळा जावं लागतं. हा सुविधेचा प्रकार, ही योजना तुमच्यासाठी नाही, यांच्यासाठी पण लागू आहे. त्याच्यामुळे दररोज नाही पण 10 तारखेला तरी ओवाळीत जा. विठ्ठला एकमेकाप्रती आदर असलाच पाहिजे ना, एकमेकाप्रती. आणि जिथे आर्द्रता आहे, जिथं समर्पण आहे, तिथेच आनंद आहे. वटपौर्णिमेचा उपवास म्हणजे लय डेअरिंग वाटते हल्ली. कारण आदल्या दिवशी तिचं भांडण झालेलं असेल, ती म्हणते मी म्हणून टिकली तरी दुसरी कोणी टिकलीच नसते टिकली. हा पण हुशार, हा म्हणतो हो तू पण जास्त बोलू नको, मामाची पोर त्याच्यामुळं नाईलाज झाला. विठाला अरे 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 अरे, यांचं राज्य आहे का यांच्यावर राज्य आलंय? कळायला मार्ग नाहीये. हे याच्यात आनंद कसा आणता येईल? एकमेकाप्रती सद्भावना, संवेदना, प्रतिसाद दिला पाहिजे, दिला पाहिजे. तुकाराम महाराज भगवंताला सांगतात, देवा नाही तर आमची काय पात्रता, नाहीतर आमची काय योग्यता, पण आम्ही आता निवांत जीवन जगतो तुझी संगती, तुझ्या संगतीत आल्याचा हा परिणाम आहे. आणि श्रोतेहो, आपल्या कोकणाचे इकॉनॉमिकली विचार करताना 2 पार्ट पडतात. एक असा एरिया आहे ज्यांच्याकडे अगोदर पैसा आला आणि तो गेल्यावर अक्कल आली. बरोबर बोलतोय ना मी? अगोदर पैसा आला आणि तो निघून गेल्यावर मग अक्कल आली. आणि असा काही परिसर आहे जिथं वामन बाबा, सावळाराम बाबांनी काम केलं, त्या लोकांना पैसे यायच्या आत अक्कल आली आणि ते वारकरी झाले. वारकरी होण्याचा पहिला लाभ तुमची व्यसनं थांबली. आणि दुर्व्यसनांनी काशी केलेले संसार कधी सुखी होऊ शकत नाहीत. त्यांचे आमच्यावर उपकार आहेत हो, त्यांचे आमच्यावर उपकार. आणि समाज निर्व्यसनी वगैरे काही होईल तर तो संतांकडून होईल, बाकी कोणाच्यात हिंमतच नाही. सरकारी योजना त्या फक्त वाटाण्याच्या अक्षताला व्हायला. मी पेपरात बातमी वाचली होती, पुराव्यानेच बोलतो आपण. बातमी अशी होती, कुर्डुवाडीत व्यसनमुक्ती अधिकाऱ्याचा अति दारू पिण्याने मृत्यू. विठाला कुठं मेला? कुर्डुवाडीला. कोण मेला? व्यसनमुक्ती अधिकारी. कशामुळं? अति दारू पिल्याने. ती शासनाने माणसं पाठवली होती, ते भाषणं छान करायची, दारू पिऊ नये, दारूमुळे हानी आहे, दारूमुळे नुकसान आहे. एक बसणारं उठलं ऐकलेलं, ते म्हणतं पहिलं तुमची तर उतरू द्या. इथं किती छान विचार आहे. एक तुळशी माळ गळ्यात पडते आणि सगळी व्यसनं सुटतात. आम्हाला वामन बाबांकडे पाहून म्हणावं लागेल, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. आम्ही चिंतामुक्त झालो. कबुली दिली आहे की आम्हाला आधी चिंता होती, कारण परमार्थ करणाऱ्यांनी खरं बोललं पाहिजे. विठाला आपण खरं बोललं पाहिजे, आपण खरं जगलं पाहिजे. एका पोराला त्याच्या मित्रांनी हैराण केलं. म्हणे काय रे, रिझल्ट लागल्यावर तू टेन्शन फ्री असतो, तुला पण मार्क कमीच पडतात, तुला बाबा मारत नाहीत का कमी मार्क पडले म्हणून? तर मला बाबा मारायचे ना, अगोदर खूप मारायचे, पण मी त्यांचा आवाजच बंद केला. तो म्हणाला कसं काय? म्हणे मी त्यांची मार्क लिस्ट गवसून काढली. विठाला म्हणजे नव्या लोकांना नावं ठेवताना आपले रिझल्ट पण जरा तपासून पाऊल टाका. बऱ्याच जुन्या माणसांची तक्रार आहे, नवी पिढीकडे वळत नाही. का वळत नाही हे कळत नाही. त्याचा हरिपाठात टाळ चुकला का याचा ताल फिरला, ठाव ते पोरगं टाळ खाली ठेवताना एक प्रतिज्ञा करतं, हा बाबा जोपर्यंत जिताय तोपर्यंत हरिपाठाला येणे नाही. घ्या ना त्यांचा हात तुमच्या हातात घ्या आणि त्यांना सांगा, अरे बाळानो, तुमच्या वयाचे होतो तर आम्ही कुठं तडफडत होतो, निदान तुम्ही भजनात तरी आलात, किती चांगली गोष्ट आहे, जमतं ना. हा महाराज ना जरा जुन्या लोकांच्या अजिबात नाही बरं का. असं मी नव्या पिढीला पण सांगतोय, तुम्हाला जर शिकायचं आहे ना
तर गुरुच्या 2 शिव्या खाल्ल्याशिवाय शिष्य तयारच होत नाही. जरा उद्धार व्हावाच लागतो. का? जो दगड फुटायला आळस करतो त्याच्यातून मूर्ती घडत नसते. विठ्ठला महाराजांनी कबूल केलं. आमच्या जीवनात चिंता होत्या. कोणत्या असतात? पटपट सांगतो तुम्हाला. 1, शरीराच्या संबंधाने पोषणाची असते, समाजाच्या संबंधाने लौकिकाची असते आणि कल्याणाच्या संबंधाने मोक्षाची असते. तुझ्या संगतीत आलो, पोषणाची चिंता संपली. का? आम्ही काय कुणाचे खातो? राम आम्हाला देतो, पोसितो जगासी एकला तो. भगवान सांभाळतात. 1. दुसरं, समाजाच्या संबंधाने लौकिकाची चिंता. आपलं पोट भरल्यावर आपल्याला वाटतं लोकांनी आपल्या वाढदिवसाचे बॅनर लावले पाहिजे. विठ्ठला आणि जर लोक लावत नसतील तर आपण आपल्या खर्चात हायवेला रात्री, मला एका पोराने विचारलं ते बॅनर रात्री का लावतात? म्हटलं ज्याचा वाढदिवस आहे ना कधी कधी तोच बॅनर लावायला असतो, ते दिवसा बरं दिसणार नाही. प्रत्येकाला अपेक्षा असते की बा माझा लौकिक झाला पाहिजे, लोकांनी मला मानलं पाहिजे. ठीक आहे, पाहिजे. पण तुकाराम महाराजांनी पण मान्यता दिली. तुका म्हणे जावे सत्कीर्ती बरमे. कीर्ती उरली पाहिजे. उत्तमची उरे. चांगल्या वेळेला लोकांना आपली आठवण झाली पाहिजे, हे नक्की. अजून सोपं बोलू, आपण मेल्यावर लोकांनी चांगलं बोललं पाहिजे. स्मशानात नाही, तिथं चांगलंच बोलायचं असतं. ती स्मशानातली भाषणं फार गमतीची असतात. काही लोकांना ती करायची लई इंटरेस्ट, मागच येत नाहीत. पण तिथं 70% स्क्रिप्टेड असतं. काय बोलायचं असतं सांगतो मी तुम्हाला. हे खूप मनमिळावू होते. अख्या गावात भानगडीची कडी यांनी लावलेली असते. आमच्या काकू फार प्रेमळ होत्या. आखी फोन करून लग्न हिनीच मोडली. फार उद्योग आहे ते. मी त्या गोरप्याला गेलो होतो काल्याच्या कीर्तनाला, आपल्या इथं आहे ना मलंगडजवळ. त्या गावच्या पोरांनी चौकात मोठा बॅनर लावला होता, खोट्या चौकशा सांगून लग्न मोडू नका रे विठ्ठल. चांगली कीर्ती मागे उरली पाहिजे. असं वाटत असेल ना, देवाच्या सहवासात या. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणी, साई 18 जणी चहुवेदी. जरा सोपं बोलू, खऱ्या भजन करणाऱ्याने कीर्तीच्या मागे लागायचंच नसतं. त्याने भजनाची वाट चालायची. कीर्ती हा मागून येणारा प्रकाश आहे. हो, ती सावलीचं तिकीट काढायचं नसतं. सावलीचं तिकीट नाही काढायचं. माणसाच्यावर सावली फ्री असते. तुम्ही अभ्यास करा, लोक कीर्तनं ठेवतील, तारखा गटवायच्या नाही विठ्ठला. कारण सेटिंगवाल्यांना आयुष्य नसतं, हे पहिलं ध्यानात घ्या. सहज चालत राहावं. देवाचं तुकोबाराय कधी म्हणाले होते, माझी बीज साजरी करीत जा. पण आज जगातल्या प्रत्येक माणसाला जीवन जगताना गाथा ज्ञानेश्वरीचा आधार घ्यावा लागतो. अहो घरातलं कुणी गेलं ना तरी एखाद्याचे डोळे ओले होणार नाही. पण माऊलींच्या समाधी सोहळ्याला रडला नाही असा माणूस नाही, किंवा तो माणूसच नाही. काय मिळवलंय त्यांनी? कोण आहेत ज्ञानोबा राय आपले? तुकोबारायांची, जगद्गुरु तुकोबारायांची देहूतली बीज माणूस शहारतो. शरीर रोमांचित होतं. तुकोबाराय पांडुरंगासोबत कसे निघाले असतील, मन कल्पना करून विवळतं. तुकोबारायांचा वियोग जाणवतो. ही केवढी मोठी कीर्ती आहे. कोणी मिळवली? त्यांनी प्रयत्न केलेत. वाऱ्या हाती वाऱ्या हाती चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण.
फडावरची चाल आहे, फडातली नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. वाऱ्या हाती माप चालतं. वामन बाबांनी आपल्याला सांगितलं होतं का माझा फोटो घरी लावा? सावळाराम महाराजांनी सांगितलं होतं माझा फोटो घरी लावा? आपल्याकडे अशा ऑर्डर काढण्याच्या पद्धती नाहीत. विठाला विठाला आपण लावतो कारण त्यांचे ऋण आपल्याला भाग पाडतात, ही त्यांची कीर्ती आहे. आपण आपल्या बंगल्यात आपला फोटो राहील याची गॅरंटी देऊ शकता? आपण फक्त मरू द्या, ते वास्तुवाले येतात, मेलेल्या माणसाचा फोटो काढून टाका, बंगला वाया गेला. कीर्ती त्यांची राहते. तिसरी चिंता आहे मोक्षाची. महाराज म्हणतात अजिबात काळजी करायची नाही. मोक्षामा घरी कामा रीते दासी होय सांगू ऐसी तुका म्हणे. काही चिंता उरली नाही, फक्त तुझा सहवास. महाराज त्यांच्या सहवासात तुम्ही निश्चिंत झाले. देवाने विचारलं माझ्या सहवासात मिळालं काय? नाही देखे नाही देखे नाही दे नाही देखे तुका म्हणे आता तुका म्हणे
हा सुखा सुखे
तेच समजावून सांगत होतो. नाही देखिले ते मिळे. एक गवळण आपल्या मैत्रिणीला सांगायला लागली. संस्कृत संवाद आहे तो. शृणु सखे कौतुकमेकम, शृणु सखी कौतुकमेकम, नंद निकेतांगणे मया दृष्टम. हे सखी शृणु म्हणजे ऐक, मी एक कौतुक पाहिलं. म्हणे काय? नंद निकेतांगणे मया दृष्टम. नंदाच्या अंगणात मी एक कौतुक पाहिलंय, तू ऐक. तिने विचारलं काय कौतुक पाहिलं? तिने सांगितलं गोधुली धूसरांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. वेदांताचा सिद्धांत गायीच्या शेणात माखलेला नाचत होता. विठाला विठाला. कोण माखलेला होता? वेदांताचा सिद्धांत. काय करत होता? माखून नाचत होता. कशात माखला होता? गायीच्या शेणाने धुळीने, ज्याचा अख्खा अंग भरलंय. गायीच्या धुळीने शेणाने अंग भरलेला वेदांताचा सिद्धांत नाचत होता. कोण नाचत असेल? नृत्यती वेदांत सिद्धांत. हा श्रीकृष्ण जो वेदांत्यांना पाहता आला नाही, नाही देखिले आम्हाला ते मिळे. भोग सुखाचे सोहळे. अजून सुख होतं ना आमच्या जीवनात, पण ते घरी होतं आणि घरच्याला चव नव्हती. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पोर. मी काय फार वेदांत नाही सांगणार यात. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पोर म्हणजे सांगतो तुम्हाला. सप्त्यातली चणा डाळीची भाजी चांगली का घरची? बोला बरं. घरी तर लई मसाले घातलेले राहतात. आता तर आचारी जादू घेऊन येतात. विठ्ठला. आजीनं एवढं मोठं केलं पण कधी आजीना मोठं घातला नव्हता. घरी सगळे प्रकार आहे, पण प्रसाद कुठला छान लागतो? सप्त्यातला. ते पोरं घरी आया किती बळजबरी करतात, घे घे घे. ती इकडं हरिपाठ झाल्यावर दोनदा बसतं. आयांना पाहितच नाही ते. मग सप्त्यातली चणा डाळाची भाजी का चांगली लागते? घरी ताकाचे सरोवर. घरी आहे ते जेवण आहे, इथं बनतो तो प्रसाद आहे. म्हणून इथलं गोड वाटतं, इथलं गोड वाटतं. लग्नाच्या मांडवात खुर्ची नसली तर माणसं अपमान करतात. काय नियोजन आहे? इथं बरोबर मांडी घालून बसलीत. काही ना ती इतकी पण जागा नाही, ती अशीच बसलीत तरी पण चालतं. का? येथे नवनीताचे पूर. विठाला. महाराज म्हणतात एवढा आनंद. आणि खरं सांगू का, परमार्थातल्या परिवर्तनासाठी आनंदाची अनुभूती फार गरजेची, फार गरजेची. बळजबरी नका करू कोणी कुणाला. एकदा पंढरपूरला नेऊन आणा, बरोबर सभासद होईल. का? ती गोडी चाखवावीच लागते, ती गोडी चाखवावी लागते. एकदा लाचावले मन लागली से गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या सानिध्यामध्ये भक्तिरसाचा एवढा आनंद घेतला, असा रस दुसऱ्या कुठंच नाही आणि दुसऱ्या कशात मी रमणार पण नाही. उपमन्याने आईला सांगितलं मला दूध पाहिजे, दूध. आता गरीब परिस्थिती बिचारीची, काय करणार? ऋण काढून सण साजरे करायचे नव्हते. तिनं काय केलं? पिठात पाणी कालवलं आणि दिला ग्लास भरून. याने पण आधी दूध प्यायला नव्हता, घेतलं पिऊन. त्याला वाटलं हेच दूध आहे. दररोज असंच दूध चालू झालं. एक दिवस तो उपमन्यू मित्राकडे खेळायला गेला होता. खेळता खेळता त्या मित्राची दूध प्यायची वेळ झाली. म्हणून त्या मित्राच्या आईनं त्या मित्राला आवाज दिला, सोनू ये, दूध प्यायचं आहे. सोनूने सांगितलं मी उपमन्याबरोबर खेळतोय. मित्राची आई चांगली होती. ती म्हणाली उपमन्याला पण घेऊन ये. नाही तर ती असं म्हणाली उपमन्या तुला मम्मीने बोलवले, ए तू ये रे विठाला. आई आणि माऊलीत हा फरक असतो. महाराज म्हणतात आपुल्याचा भोत चाटी मारी करंटी पारिख्या. आपल्यालाच चाटायचं, दुसऱ्याला मारायचं, असं चालतं ते. त्याला पण घेऊन ये. आता ते फार श्रीमंत लोक आणि त्यांच्याकडचं दूध म्हणजे पाणी न टाकता आलेलं 200 रुपये लिटर वेगन मिल्क, चांदीच्या भांड्यात तापवलेलं,
2 लिटर ठेवलं होतं आटवून, 1च लिटर झालेलं. त्याच्यात पहिलगामचं केशर, रत्नागिरीचे काजू, कुठले बदाम, कुठला मसाला असं सगळं टाकलं, खालीवर केलं. 1 इंचाची जाड मलईची साय सोन्याच्या ग्लासात ओतलं, ढोंगऱ्याच्या पाड्याला आणलं. सगळ्याकडे दुधाचाच वास सुटला. आता इथं दुधाचा वास येणं किती कठीण आहे विठाला. बिचारे सप्ताह करणारे कंपन्यांना सांगतात 4 दिवस तरी पायनॅपल फ्लेवर वापरा विठाला. मला काय म्हणायचंय, इथं भौतिक प्रांतातलं प्रदूषण असेल, पण इथली अध्यात्मातली शुद्धता त्या सगळ्याच्या पलीकडची आहे, सगळ्याच्या पलीकडची. तो दुधाचा ग्लास असा ठेवला आपल्या समोर, उपमन्याला पण दिला, त्याने पण हातात घेतला. आता ग्लास म्हणजे ग्लासच वेगळा होता त्याचा, ग्लासचा. त्याने पहिला गोड घेतला आणि खाली ठेवलं आणि त्याच्या आईला विचारलं, काकू हे काय आहे? म्हणे उपमन्या हे दूध आहे. म्हणे हे दूध असूच शकत नाही का, दूध मी रोजच पितो, ते एवढं भारी नसतं. आईनं सांगितलं ते दुसरं काय असेल, दूध हेच आहे. असं का? ते पिऊन घेतलं, गेला घरी. घरी गेल्या गेल्या म्हणाला, आई दूध पाहिजे. आता आईचं ठरलेलं काय, तोच अभंग तेच निरूपण झालं सुरू. काय केलं त्या आईने, ते पीठ घेतलं, त्याच्यात पाणी कालवलं आणि 1 ग्लास भरून दिला, घे. पहिला गोड घेतला आणि ग्लास दणकन आपटला. का? आईला माहितीच नाही आज पोरगा कोचिंग क्लासमधून आला आहे, ह्याला खरं दूध माहीत झालंय. आई आज फसणार नाही, आतापर्यंत फसवलं असशील. आईनं सांगितलं, बाळा तुझं प्रारब्ध घेऊन जन्माला आलास, तुझ्यासाठी मी भीक मागणार नाही. जर तुला दूधच पाहिजे ना, जा त्या परमात्म्याकडे माग आणि मग पी. परिणाम क्षीराचा सागर उपमन्या, उपमन्यासाठी क्षीराचा समुद्र दिला देवाने. मला म्हणायचं काय, पिठाचं पाणी दूध म्हणून चालत होतं कुठपर्यंत, ओरिजिनल प्यायलं नव्हतं ना तोपर्यंत. ज्या दिवशी भक्ती सुखाचा रस मिळाला ना, मग त्या दिवशी ते म्हणतात आता हे ताकाचं सरोवर नको, आता नवनीताचा पूर पाहिजे. आणि देवा हे पण सांगतो, मी तुझ्याबरोबर आलो, सुखी झालो, आता मी इतका रमलोय, तू घालून दिलं तरी जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, माझी वाणी तुझे वर्णी होणार. ऐसे देई प्रेम काही भगवंताने बाललीला केल्या आणि त्या लीलांचं श्रवण करायचं असं संतांनी सांगितलंय. त्याचं कारण आपलं मन तिथं रमतं, माणसं सगळं विसरून जातात. तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रतापजी, पुण्याला रमेशबाई ओझांची भागवत कथा होती. 4थ्या दिवशी कृष्ण जन्म असतो. दुपारी 3 ते 6 कथेची वेळ होती. 3 वाजता कथा सुरू झाली होती. 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8, 9, 10, 11 वाजता कृष्ण जन्म साजरा झाला. माणसं जशीच्या तशीच होती. ही कोणा वक्त्याची जादू नाही आहे, जो जन्माला येणार आहे ना त्या कृष्णाची ही जादू आहे. माणसं सगळं विसरून जातात. अहो गाय समजून राधा बैलाजवळ बसली होती. मला म्हणायचं काय, हे सगळं विसरणं होतं. सासूने सुनेला सांगितलं, ए ती बरणी शिंक्यावर ठेव आणि हरणीला खेळव. हरणी म्हणजे छोटी नाद तिची. कृष्णाच्या वेणूचा नाद कानावर आला, तिने ती हरणी शिंक्यावर ठेवली आणि बरणीला काखेत घेऊन फिरायला लागली. सगळे व्यवहार उलटे करण्याची ताकद त्या श्रीहरीच्या लीलांमध्ये आहे. आजही ह्या जगाला तुम्हाला घ्यावयाचे निर्णय कृष्णासारखे घ्यावे लागतील. अजून सोपं सांगतो, उंबरठ्याच्या आत रामासारखे पाहिजेत आणि उंबरठ्याच्या बाहेर कृष्णासारखे पाहिजे. कळलं? उंबऱ्याच्या आत रामासारखे, मुंबऱ्याच्या आत उंबऱ्याच्या म्हटलं मी विठाला. जाऊ दे, आपली दोस्ती होऊ शकते. तुमचा मुंबरा आमची भेवंडी सारखी दुःख आहेत, जाऊ दे ना. उंबऱ्याच्या आत रामासारखे आणि उंबऱ्याच्या बाहेर कृष्णासारखे. अजून सोपं सांगतो तुम्हाला, आपल्या घरातल्या माणसांशी आपला व्यवहार आणि आपल्या जोडीदाराशी आपली प्रामाणिकता कशी पाहिजे, रामासारखी पाहिजे.
शूर्पणखेला परत पाठवलं. वशिष्ठांनी आज्ञा केली होती, रामा दशरथाची अनेक लग्न झाली, तुला करता येतील. त्यांनी सांगितलं तुम्ही गुरु आहात पण मी तुमचं ऐकू शकत नाही. राजा रामाने राणी सीतेचा त्याग केलाय, पती रामाने पत्नी सीतेचा त्याग केलेला नाही. हे जोडीदाराशी बॉन्डिंग आहे. लोक नवरा बायकोचं प्रेम बघायला उत्तरेकडे जातात. कुठं कुठं? अरे आग्र्याला तरी सांगा, म्हणजे आग्र्याला असं सांगा विठ्ठला. काय बघायला जातात? ताजमहल. खरं तर बायकोचं प्रेम बघायला उत्तरेकडे जाऊ नका, दक्षिणेकडे जा. दक्षिणेचा रामेश्वरमचा राम सेतू हे पत्नीवरच्या प्रेमाचं प्रतीक आहे. उमऱ्याच्या आत रामासारखं, उमऱ्याच्या बाहेर कृष्णासारखं. का? कोण आपला कधी गेम वाजवेल काहीच भरोसा नाही. बासरीवाल्याला सोबत ठेवा. आणखी सोपं सांगू, जाखोटिया म्हणून एका व्यापाऱ्याने कृष्णाबद्दल खूप छान पुस्तक लिहिलंय. त्यात तो असं म्हणतो, कुठं आसक्ती असली पाहिजे आणि कुठं विरक्ती असली पाहिजे हे ज्याला कळतं त्याला कृष्ण म्हणतात. ब्रजवासियांसाठी ज्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात तो अर्जुनाला त्याच्या नातेवाईकांसाठी अश्रू वाहू देत नाही. का? आसक्ती आणि विरक्तीच्या जागा ठरलेल्या आहेत. तो अर्जुनाला सांगतो, नत्वम शोची, तू शोक करू नकोस, आणि स्वतः मात्र वृंदावनवासियांच्या प्रेमात रडतो, त्याला कृष्ण म्हणतात. कसं वागावं, कशा प्रकारच्या जीवनाला. भारतातल्या माणसांना आत्महत्या करण्याचा अधिकारच नाही आहे. तुम्ही कृष्णाची माणसं आहात ना. किती फेऱ्या जीव दिला पाहिजे एवढे टेन्शन त्याच्या लाईफमध्ये आले. मी एकच सांगतो आणि क्लिअर करतो. तो नदीत उडी मारली त्याने, तिथे एक साप राहत होता. सगळीकडे प्रदूषण केले होते. कृष्णाने त्या कालियाशी भिडंत घेतली आणि त्या कालियाने कृष्णाला विळखा दिला. याचा जीव गुदमारायला लागला. कृष्णाने काय केलं? आपलं स्वरूप वाढवलं. त्याला मॅक्झिमायझिंग लाईफ असं म्हणतात फिलॉसॉफिकली. स्वतःचं रूप वाढवलं. वाढवल्यामुळे त्याची पकड ढिली झाली, त्याचे मणी तुटले. कृष्ण बलहीन झालेल्या कालियाच्या डोक्यावर जाऊन नाचला. जसा कालिया कृष्णाला गुंडाळतो तशा अडचणी आपल्याला पण गुंडाळतात, प्रत्येकाला गुंडाळतात. कोणाला ना कोणाला आहेच. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम येणार आहे. तुम्ही घाबरायचं नाही. तुम्हाला अडचणीने विळखा घातला, काय करा? तुम्ही वाढवा स्वतःला. शेतकऱ्याला टेन्शन आलं, काय केलं पाहिजे? त्यांनी शेतीचं काम डबल केलं पाहिजे. आता झालंयच. कारण कार्तिकीला आषाढीचा फील होता यंदा. लाणी करायची का त्याच्यात आवनी करायची, डबल रो आलाय. बरोबर आहे ना. संख्या समस्या वाढली, स्वतःला वाढवा. गाणाराला जर टेन्शन आलं तरी काय केलं पाहिजे? हे गाणारे कोण आम्हाला येतं. गाणाराला टेन्शन आलं त्याने अधिक गायलं पाहिजे. वाजवणाराला टेन्शन आलं त्याने आणखी अधिक वाजवलं पाहिजे. काम करणाराला टेन्शन आलं त्याने काय केलं पाहिजे? आणखी काम केलं पाहिजे, म्हणजे तो त्या समस्येतून बाहेर येईल. कळलं? नाही कळलं? सोपं विचारतो. दारू पिणाऱ्याला टेन्शन आल्यावर तो काय करतो? किती सोपं आहे. मी उगाच आपला इकडून तिकडून MIDC येतो. औषध तर घरीच सापडलं काय? दारू पिणाऱ्याला टेन्शन आल्यावर तो काय करतो? तो पिऊन उलट सांगतो, लय टेन्शन आलं होतं. काल झालं का नाही मला माहिती नाही, पण ऐका आपण की जर दारू पिणाऱ्याला टेन्शन आलं तर तो जर जास्त दारू पितो, तर भजन करणाऱ्याला टेन्शन आल्यावर काय केलं पाहिजे? त्यांनी भजन केलं पाहिजे. सेवा करणाऱ्याला टेन्शन आलं काय केलं पाहिजे? मग तुम्ही कसं म्हणता कृष्ण मार्ग देत नाही? फक्त कृष्णाला बघा, तुमचा मार्ग मोकळ्याशिवाय राहिला नाही तर मग बघा. त्या कृष्णाने त्या ब्रजमंडळामध्ये दही दूध तूप लोण्याच्या चोऱ्या केल्या. कृष्णाने चोरी नव्हती केली, गवळणीच म्हणायची, आमच्या घरी येन चोरून ने. भगवंताने त्यांचा शब्द राखला आणि चोऱ्या केल्या आणि उलट्या आणि तक्रारी केल्या. कृष्णा चोऱ्या करतो, आईनं सांगितलं उद्यापासून रानात जायचं. का? कष्टाची सवय लागली पाहिजे. श्रीमंत माणसं असली तरी आपल्या मुलांना कष्टाची सवय लावा. यशोदेने सांगितलं, कृष्णा मी आपली भाकर घामाची आली पाहिजे, जा काम कर. यशोदा असं म्हणाली नाही, आपली रास गोडावनात लय भाडा येतं, इस्टेट परले कोण खातं कशाला, असं नाही म्हणाली.
कारण श्रमाचा संस्कार हा समाधानाच्या गावाला घेऊन जातो. आपल्यावर श्रमाचे संस्कार असले पाहिजे, कष्टाची सवय असली पाहिजे. एक प्रसिद्ध सीए मला म्हणाले, किती भाडं किती पैसा आयता येत असला तरी किराणा आपल्या कष्टाच्या पैशाचाच घरी आला पाहिजे. बाकी सेविंगमध्ये राहू द्या, पण आपल्या घरी श्रम झालाच पाहिजे. अंगाला पहिली आंघोळ पाण्याची नाही, पहिली आंघोळ घामाची आणि दुसरी पाण्याची. नोटांना अत्तराचा वास नाही आला तरी चालेल, पण घामाचा वास श्रीमंतीला आलाच पाहिजे. हे आपण ध्यानात घ्या. कृष्णाला दिलं रानात पाठवून. रानात गेलेला कृष्ण खेळला, खेळता खेळता दमला. ते दमलेला पाहून पाहून वाजून गेला. गोपाळाने सांगितलं, कृष्णा आता तरी आवर ना. भगवान म्हणतात, रंगलेला डाव मोडायचा कसा? ते म्हणतात, बाकी काही नाही, तुम्हाला कथेला पोचायचं आहे म्हणून, नाही तर आमचं काही म्हणणं नाही. श्रोते हो, कृष्णाने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. भगवान म्हणाले, आटपू का आता? गोपाळ म्हणाले, आटप का? तुला लईच करायचं आहे तर आता अधिक महिना यंदा आहे, ते काल्याचं कीर्तन पाहिजे तर 3 तास कर, पण आता सोड. ते म्हणाले, का? 17 मे पासून शिव महापुराण कथा होणार आहे ना डोंगऱ्याच्या पाड्याला. 17 मेचं आहे ना. यंदा शिवजीची आपण उपासना, शिवजीची कथा आपल्याला करायची आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सर्व मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहणार आहात. मग त्यावेळेला 3 तासाचं करू, आता आवरू. महाराज म्हणाले, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, त्याचा काला केला. देवाने आपल्या हाताने प्रत्येकाला भरवला. एक निमंत्रण तेवढं ऐकून जा. 12 डिसेंबरला सरळांब्याला पूज्य सुभाष मामांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या प्रमाणात संपन्न होणार आहे. सर्व महाराष्ट्रभरातली वारकरी आणि संत मंडळी येत आहेत. या पनवेल परिसरालाही आमचं निमंत्रण आहे. ज्यांच्या मोठ्या गाड्या आहेत त्यांनी त्या येताना माणसाने भरून आणा. सकाळी 10 ते 12 या वेळेत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांची कीर्तन सेवा, महाप्रसाद आणि अगोदर आपल्या कृष्णाबुवा, मधुबुवा ह्या सगळ्यांचं छान चक्री भजन संपन्न होणार आहे 8 ते 10. या सगळ्या उपक्रमाचं तुम्हाला निमंत्रण आहे. मी जसा तुमच्या सगळ्यांकडे येतो, तुम्ही आयर नुसते घेता, फेडायचं नाव काढत नाही. बोलाटे महाराज सगळ्यांना घेऊन या, तुमच्यावर जबाबदारी आहे. आता व्यासपीठ चालक आहात तुम्ही आता. तेव्हा असा हा सोहळा संपन्न होईल. मग पुढच्या उपक्रमांची माहिती दिली जाईल. फडके परिवारावर सगळ्या साधू संतांचं फार प्रेम होतं, अत्यंत प्रेम, अत्यंत प्रेम. मला वाटतं साधारण 18 वर्षापूर्वी या परिवारात आमचं येणं झालं. आमचे मधुकर मामा इथं आहेत. उखळीकरांचा काला होता आणि ते हजर राहिले नव्हते, काल आले होते. तेव्हा त्या काल्याच्या निमित्ताने येणं घडलं आणि हा सगळा परिवार वारकरी झाला. तेव्हापासून इथला हा परिवार अत्यंत उपक्रमशील आहे. म्हणजे हे मंदिर फक्त उत्सवातच असं नाही आहे, तुम्ही कधीही या, 24/7 डोंगऱ्याच्या पाड्याचा विठोबा असा ऐश्वर्यातच असतो. एकादशीची सेवा असेल, काकड आरती असेल, सगळ्यांना घेऊन करणं. आणि तुम्ही पाहिलं असेल जुन्या माणसांनी कसं असावं. एवढ्या मोठ्या उत्सवाचं आयोजन करणारे, पण हार घालायला नव्या पिढीतली 2 पोरं पाठवली होती. किती मोठेपणा आहे. अनंता भाऊ, दिलीप भाऊ आणि त्यांचा सगळा परिवार. मला असं म्हणायचं आहे, परमार्थ कसा असावा ते तर आपल्याला इथं कळतं, पण प्रपंच पण कसा असावा तो त्यांच्याकडे बघून कळतं. इतके भाऊ एकत्र आहेत, कोणताच प्रकारचा वाद नाही. कॅप्टन चांगला असला का टीम पण चांगली राहते, त्याचं ते उदाहरण आहे. हे मी म्हणत नाही. प्रताप बुवा, आमचे गुरुजी आले होते इथं, मला वाटतं पहिला अधिक मास असेल 2009 सालचा. त्यावेळेला मारुती मामा इथं कथेला आले आणि इथून जाताना मला असं म्हणाले की काय सांगू या भावंडांबद्दल. तेव्हा ते अनंता भाऊ आणि दिलीप भाऊंना म्हणाले, आमचे गुरुजी, तुमच्याकडे आल्यावर आम्हाला पांडवांकडे आल्यासारखं वाटतं, आणखी काय सांगू आपण. मग विठोबा डोंगऱ्याच्या पाड्याला नाही येईल तर नवल, कारण द्वारकेचा राणा आपल्याला, द्वारकेचा राणा पाहिजे ना. आपण राहतो कौरवासारखे, कसं काय जमणार आहे. द्वारकेचा राणा घरी पाहिजे तर आपण पांडवांसारखे पाहिजेत. इतक्या प्रेमाने, सद्भावाने, श्रद्धेने हा सगळा उपक्रमी मंडळी चालवते. भगवंत करो त्यांना भरभरून असा कृपा आशीर्वाद प्राप्त हो आणि त्यांच्याकडून हा भक्तीचा प्रसार प्रचार सर्वदूर चालत राहो. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची, कल्याण ती असो क्षेम वाढो प्रेम आगळे.
झालेल्या सेवेला भगवत चरणी समर्पित करताना बिभ्रद वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षी वामे पाणौ मसृणकवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये सुपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वे स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग्बालकेलिः पुण्डलीकवरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल शिंकेला मविले दुरी होतो तिघाचे विवरी स्वामी सद्गुरुनामा सच्चिदानंद गुरुदेव
या संतांचे निर्विहेची मदते आणि तुझे काही नमागो देवा. सूचना होतील, कोणी उठू नका. ज्ञानदेव तुकाराम. फक्त टाळकरी बसा. जागेवर असायचं आहे. फक्त आपण 2 ते 3 मिनिटात महाराजांचा इथे सन्मान करणार आहोत. आता आमचे गावचे ग्रामस्थ ज्ञानदेव शनिवार बुवा फडके हे आज महाराजांच्या हस्ते माल घालत आहे, तर त्यांचं हार्दिक अभिनंदन. कुणीही उठायचं नाही, 2 ते 3 मिनटं फक्त. जय जय रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल रुक्माई मंदिर वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी सुरू असलेला हा श्री ज्ञानेश्वरी पारायण व भव्य अखंड हरनाम उत्सव डोंगराचा पाडा, आज या भव्य देव उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत आहे. आज काल्याच्या कीर्तनाची सेवा करणारे आपले महाराज म्हणजेच संतांच्या परंपरेतून आलेले एक तेजस्वी, प्रभावी आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व जगन्नाथ महाराज म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून भक्ती